जय आणि माझ्याबरोबर आहे तुमचं नाव काय? संजय धुमक सर पावनखिंड. संजय धुमक सर पावनखिंड यांनी खूप 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 सुंदररित्या वर्णन केलेलं आहे पावनखिंडीचं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आणि जे शिवप्रेमी आहेत त्यांनी नक्कीच पावनखिंडीला व्हिजिट द्या. शिवाजी महाराज की जय. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक भूमीत मी गाईड संजय धुमक प्रथमतः तुमचं या भूमीमध्ये मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. 12 जुलै 1660 ची रात्र म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील रक्तरंजित अर्थातच रक्ताने माखलेली रात्र असं म्हटलं जातं. आता थोडक्यात मी तुम्हाला दिशा दाखवतो. फक्त तिकडे 52 किलोमीटरवरती जो गडकिल्ला दुर्ग आहे त्याचं पूर्वीचं नाव पन्हाळा दुर्ग आहे. आताचं नाव तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे पन्हाळगड असं. तर उजव्या हाताला म्हणजे त्या बुरुजाच्या समोर सह्याद्रीवरचा अखेरचा गडकिल्ला म्हटलेला आहे. म्हणजेच विशालगड हे आताचं नाव आहे, पूर्वीचं नाव आहे खेळणा दुर्ग. एखादं टॉईज खेळण्याप्रमाणे असणारा गडकिल्ला आहे. महाराष्ट्रातील तब्बल 350 गडकिल्ल्यांपैकी नैसर्गिक तटबंदी असणारा आणि मुख्य तटापासून विलग झालेला सगळ्यात मोठा अर्थातच विशाल म्हणजेच तो विशालगड. हे दोन्ही गडकिल्ले आहेत. हे नृसिंह भोजराजा दुसरा म्हणजेच लागपंथीय लोकांनी 11व्या ते 12व्या शतकामध्ये बांधलेले गडकिल्ले आहेत. पूर्वी ज्याचा गड प्रांत मोहल्ला त्याचं राज्य म्हणून एकंदरीत युद्धनीती पत्करली जायची आणि गडकिल्ले काबीज केले जायचे, जिंकले जायचे. जेणेकरून जे भौगोलिक क्षेत्र दिसतंय याच क्षेत्रावरती आपल्याला नियंत्रण प्रस्थापित करता येईल, काय आपल्या आधिपत्याखाली ते क्षेत्र राहील यासाठी उंचवट्याची जागा म्हणजेच दुर्ग किल्ले हे युद्धनीतीनं काबीज केले जायचे. तर 12 जुलै 1660 ची रात्र म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील रक्ताने माखलेली रात्र का म्हटलंय? ज्या वेळेला प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला त्यावेळेला तिथून पळून गेला त्याचा मुलगा फाजल खान. हा फाजल खान अगदी शिगेला पोचलाय. तो म्हणतोय की बस हमें शिवा चाहिए जिंदाया मुर्दा. आणि खरोखरच आपल्या अब्बाजांचा खुनाचा सूड बदला त्याला घ्यायचा आहे. म्हणून त्यानं काय केलं आहे पहा. आता स्वराज्यावरती बघितलं तर दुहेरी संकट आले. दुहेरी संकट म्हणजे कसं, या साईडला महाराज आहेत ते पन्हाळगडावरून आपलं प्रतापगडावरून निसरल्यानंतर पन्हाळगडाला अडकलेत. 4 महिने 2 आठवड्याच्या कालावधीमध्ये महाराज पन्हाळगडावरती अडकले. तर तिकडे स्वराज्यावरती दुसरं संकट म्हणजे 1,20,000च्या घरात गनिमी घेऊन शाहिस्ते खान देखील स्वराज्यावर चाल करून आलाय. दुहेरी संकटात स्वराज्य अडकलेलं असताना महाराज देखील कोंडीत सापडले. आता गडावरती रसद संपत चालले. अन्नधान्याची कोठारं पन्हाळगडावरची ही जणू ओस पडू लागलेत आणि आता अगदी मोजक्या दिवसात आपल्याला गड उतरवायला पाहिजे हे महाराजांना जाणवायला लागलं. त्यावेळेलाच म्हणजे 4 महिने 2 आठवड्याच्या कालावधीमध्ये महाराजांचा अधिवास. त्यावेळेलाच महाराजांनी जो न्हावी समाजाचा शिवा काशीद याला हेरला म्हणजेच ओळखला 4 महिने 2 आठवड्याच्या कालावधीमध्ये. आणि त्या शिवा काशीदांना महाराजांनी बोलवलं आणि काय सांगितलं पहा. तर शिवा तुला शिवाजी महाराज बनून जायचं आहे. आणि कुठे जायचं आहे तर अगदी मृत्यूच्या जबड्यात जायचं आहे. शिवा काशीद म्हटले राजा 1 वेळा नाही तर 10 वेळा शिवा काशीद शिवाजी महाराज बनून जायला तयार आहे. महाराज म्हणतात अरे शिवा तुला याचा प्रसाद काय मिळेल माहित आहे का? 100% तुझी गर्दन छाटली जाईल. यावर शिवा काशीद काय करतो, राजा शिवा न्हावी म्हणून जरी जन्माला असला आणि शिवाजी महाराज म्हणून जर मरणार असेल तर ते वीर मरण देखील राजमासाठी लाख मोलाचं आहे. राजा लाख मोलाचं पैजेचा विडा उचलला असं म्हटलंय. त्यासाठी शब्दांकन केलंय. भोयांनी पालखी उचलली आणि राज निघालं. जर त्या पालखीला खांदा देणारे भोई नसतील तर ते राजे कसले? म्हणजेच प्रति शिवाजी बनून गेलेली शिवा काशीदची पालखी आहे. ही फक्त शत्रूला कूच देणे अर्थातच दिशाभूल करणे यासाठी पहिली पालखी पाठवली. आता जर पन्हाळ्याचा वेढा बघितला तर पन्हाळ्याचा वेढा सिद्दी जोहरचा जावई सिद्दी जोहर, अफजल खानाचा मुलगा फाजल खान, टोपीकर इंग्रज, ईस्ट इंडिया कंपनीची वकार वसाहत राजापूरला होती आणि या टोपीकर इंग्रजांनी देखील हात मिळवणी केले सिद्दी जोहरची. का? कारण हे शिवाजी महाराज कोण आहेत नक्की, खरोखरच आमचं जगणं आता मुश्किल झालंय. आणि म्हणून त्यांनी टोपीकर इंग्रजांनी हात मिळवणी केले महाराजांना पकडून देण्यासाठी. काय सांगितलंय तर आम्ही लांब पल्ल्याच्या तोफा या पन्हाळ्यावरती हल्ला करण्यासाठी 3 दरवाज्यावरती तुमच्याकडे 7 ते 8 दिवसात पाठवून देतो असं अभिवचन दिलंय. आणि त्यांनी ती हात मिळवणी केलेली आहे टोपीकर इंग्रजांनी सिद्दी जोहरची. आणि या लांब पल्ल्याच्या तोफा खरोखरच अगदी मोजक्या 5-6 दिवसात येणार आहेत हे महाराजांना समजलं. कारण आता 3 दरवाज्यावरचे अटॅक आहेत हे दिवसेंदिवस वाढत चाललेत, रसद संपत चालले आणि आता मोजक्या दिवसात आपल्याला गड उताराला व्हायला पाहिजे हे महाराजांनी हेरलं. म्हणजेच म्हटलेलं आहे 12 जुलै 1660 चा पहिला प्रहर म्हणजे 3 तासाचा कालावधी. याला प्रहर असं संबोधलं जातं. साधारणतः रात्रीचे 10, 11, 12 या वेळेला महाराजांनी काय आधी सांगितले हेरान करवी की आम्ही हतबल झालो आहोत, आम्ही शरण झालो आहोत, आम्ही वाटाघाटीसाठी येतोय, आम्ही हात मिळवणी करण्यासाठी येतोय जेणेकरून गनिम गाफील होईल, शत्रू गाफील झाला पाहिजे.
जो पन्हाळ्याचं प्रोटेक्शन आहे, वेढा आहे, हा वेढा कुठेतरी लूज झाला पाहिजे. आणि त्यावेळेलाच प्रति शिवाजी बनून शिवा काशीदांना एका पालखीत धाडलं. भोयांनी पालखी उचलली आणि राजा निघाला म्हटलंय. तर ही पालखी पूर्वेच्या बाजूला पाठवलेली आहे. पूर्वेच्या बाजूला म्हणजे आताचं वारणा कडोली या गावाच्या दिशेनं ऐतिहासिक गाव आहे. त्याचा उल्लेख देखील केलेला आहे मसूद माले. मसूद माले का म्हटलंय तर सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद, या मसूदचा टेंट ज्या दिशेला आहे त्या दिशेने ही पालखी पाठवली, जेणेकरून ती पालखी पकडली जावोच. आणि ती पालखी सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूदनं पकडले आणि अगदी वाजत गाजत घेऊन चालेत. हुजूर शिवा मिल गया, हुजूर शिवा मिल गया. अगदी दंगा झालाय, कारण आपण साध्या सुद्धा माणसाला पकडलं नाही तर शिवाजी महाराजांना पकडलंय. आता इनामत बक्षिसांची जणू खैरात होईल यासाठी अगदी वाजत गाजत महाराजांना घेऊन चालेत. आणि ज्यावेळी समजलं की शिवा मिल गया, त्यावेळेला गडावरचा निम्म्यापेक्षा जास्त मॉब आहे हा महाराजांना पाहण्यासाठी. महाराजांना पकडलंय म्हणून त्या पालखी बरोबर सरसावलाय. म्हणजेच गडाचा वेढा हा लूज झाला. आणि त्यावेळेलाच दुसऱ्या मार्गानं म्हणजेच पन्हाळ्याचं पश्चिम द्वार आहे, या पश्चिम द्वारानं महाराजांनी, ज्यालाच राजदिंडी मार्ग म्हटलंय, राजांची दिंडी निघालेला मार्ग, या राजदिंडी मार्गाने महाराजांनी तब्बल 750 काटक चिकाटी असणाऱ्या बांदल मावळ्यांची कूच केली. त्यामध्ये तुकडीचे प्रमुख आहेत नाना बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे बंधू फुलाजी प्रभू, रायाजी बांदल, विठोजी काटे, शंभूसिंह जाधव यासारखे आज देखील इतिहासात ज्यांची नावं नाही आहेत अशा ज्ञात अज्ञात जीवलगांना, शूरवीर मावळ्यांना घेऊन महाराज तब्बल पन्हाळ्यावरून निसटले. ते पश्चिम द्वार राजदिंडी मार्गे तिकडे गेलेली शिवा काशीची पालखी पकडली. पालखी पकडल्यानंतर अगदी म्हणजे माहोलच त्यांचा चेंज झालेला आहे. खरोखरच आपण महाराजांना पकडलं. आणि त्यावेळेला अगदी पालखी नेल्यानंतर ओढून पाहिले, दाढी पालखीमध्ये हात घातला, व्यक्ती आहे का, दाढी ओढून पाहिले, दाढी ओढून पाहिलेली आहे, बघत खरोखरच महाराज आहेत असा त्यांचा भ्रम झाला. महाराजांना घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर ज्या वेळेला पालखीतून खाली उतरलं शिवा काशीदांना, आता शिवा काशीद हे शिवा काशीद राहिले नव्हते, महाराजांचा पेहराव केलाय. शिवा काशीद हे खरोखर आता शिवाजी महाराज बनून गेले. आणि त्यावेळेला महाराज कोण आहेत आणि कसे आहेत एकाच व्यक्तीला माहित होतं. म्हटलं अफजल खानाचा मुलगा फाजल खान. या फाजल खानला बोलावलं. फाजल खानला बोलावल्यानंतर त्यानं काय केले, हुजूर शिवा मिल गया, हुजूर शिवा मिल गया म्हटल्यानंतर तळपायाच्या आग मस्तकाला गेली. आपल्या आबाजांचा खुनाचा सूड घेण्याची ती खरी वेळ आहे असं त्याला वाटलं. त्यानं मॅनातून शमशेर काढली आणि अगदी धावत सरसावलाय. तो सरसावल्यानंतर रागाच्या भरात पहिला वार केला त्यानं. तो बरोबर डोक्यावरती शिर म्हणजे जिरेटोप उडवलाय. या जिरेटोप उडवण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं, जिरेटोप उडवणं म्हणजे एकंदरीत राजाचा अपमान करणं. हे अपमान करणं हे एक रिझन असेल, किंवा दुसरा रिझन सगळ्यात महत्वाचा आहे ते का जिरेटोप उडवला, कारण महाराजांच्या संपूर्ण आयुष्या दरम्यानचा जो कपाळा दरम्यानचा जो वार होता तो वार दिसावा, हे महाराजच आहेत का अन्य कोणी आहेत हे ओळखावं म्हणून तो जिरेटोप उडवला असं म्हटलंय. आणि त्यावेळेला तो काय म्हणतो, बदतमीज क्या बकते हो, ए तो सिवा नहीं हो सकता, ए तो सिवा हो ही नहीं सकता, सिवा की चाल तो सबसे अलग है, बस हमें सिवा चाहिए जिंदा या मुर्दा. त्यानं दुसरा वार केला तो छातीच्या दरम्यान. आणि अशामध्येच वार एवढे वार झाले की शिवा काशीदांची गर्दन छाटण्यात आली. कारण गनिम हा मॉब नव्हता, प्रचंड गनिम होता. शिवा काशीदांनी देखील प्रतिहल्ला केला, परंतु गनिम प्रचंड असल्यामुळे तिथं निभाव लागला नाही. आणि शिवा काशीदे स्वराज्यासाठी कामी आले. खेळणा स्वराज्यात घेताना पूर्वेच्या बाजूला धारातीर्थ ठरणारा पहिला मावळा नुसतं म्हणून शिवा काशीद म्हटलं जात नाही, तर वीर शिवा काशीद असं म्हटलं तर अरे मरण समोर दिसत असताना मरणाला सामोरा जाणारा हा फक्त वीरच असू शकतो असं म्हटलंय. त्यावेळेला तब्बल ज्यावेळी शिवा काशीदांना पकडलं त्यावेळेला महाराज 750 काटक बांदल मावळ्यांशी महाराज निसटले आणि ते मसाई पठार मार्गे पांढरपाणीच्या दिशेनं महाराजांनी कूच केली. आणि त्यावेळेलाच हमें शिवाच्या ये जिंदा या मुर्दा म्हणून महाराजांना पकडण्यासाठी 2 फौजा सरसावलेल्या आहेत. त्यातली पहिली फौज आहे मोठी, सिद्धी जोहरचा जावई स्वतः सिद्धी मसूद आलाय ही फौज घेऊन. त्यानं तब्बल मलकापूर मार्गे या जंगलातून खेळण्याला रवाना झालाय. तो विशाळगडला खेळण्याला का रवाना झाला, कारण खेळणा हा ऑलरेडी आदिलशहाकडे होता. जसवंतराव पालवणीकर, सूर्याजीराव सुर्वे, पिसाळ, दळवी हे मातब्बर मराठी सरदार आहेत. हे आदिलशहाची चाकर आहेत, अर्थातच नोकर. त्यांचं गडाला पूर्ण वेळ आहे. म्हणजे महाराज 100% भेटणार यात तीळ मात्र शंका नव्हती. म्हणून आज 12,500 ते 14,000चा गनिम हा महाराजांना पकडण्यासाठी राखीव गनिम हा पुढे खेळण्याला जाऊन रवाना झालाय. आता दुहेरी संकट आहे. महाराजांना पकडण्यासाठी दुसरी फौज पाठलाग करत आली तर स्वतः फाजल खान आलाय 6,500 ते 7,000ची फौज घेऊन. आणि त्या फाजल खाननं महाराजांच्या तब्बल 750 मावळ्यांची जी फौज आहे या फौजेला पांढरपाणीच्या अलीकडे गाठलंय. ज्यालाच म्हटलंय तांबडं फुटलं आणि रणकंदन माजलं. तांबडं फुटलं म्हणजे अर्थात पहाट झाली आणि खरी युद्धाला सुरुवात ही पांढरपाणीच्या अलीकडून झालेली आहे. तब्बल 6.5 किलोमीटरची भूमी म्हणजे युद्धभूमी आहे.
इतिहासकारांनी म्हटलंय की प्रचंड पाऊस आहे, धो धो पाऊस, निसरडे ओढे, शेवाळ असणारा दगडा, गुडघाभर चिखल आहे, धुका आहे आणि यातून पोटात अन्नाचा कण नसताना अगदी अनोशी पोटी आदल्या दिवसापासून म्हणजे पहिल्या प्रहरापासून हे प्रत्येक जण 53 किलोमीटर अगदी जीवाच्या आकांतानं पळत आले. आणि गनिम मात्र हा ताज्या दमाचा आहे. ताज्या दमाचा म्हणजे घोड्यावरून येणारा गनिम आहे. आणि आपले मावळे हे गुडघाभर चिखलातून आलेत. असं म्हटलंय प्रचंड पाऊस आहे, धो धो पाऊस, निसरडे ओढे, शेवाळ असणाऱ्या दगड्या आहेत, धुका आहे, लीच ज्याला आपण जळू म्हणतो ते प्रमाण देखील जास्त आहे. या उलट अर्थानं पाहिलं तर गनिम हा तब्बल 4 महिने 2 आठवड्याच्या कालावधीमध्ये पन्हाळगड आणि पन्हाळा आणि करवीर हा संपूर्ण प्रांत गनिमांनी व्यापला होता महाराजांना पकडण्यासाठी. आणि त्यावेळेला त्यांचा रहिवासा 4 महिने 2 आठवड्याच्या कालावधीमधला आहे. त्यांना ही भौगोलिक परिस्थिती माहीत नाहीये गनिमांना, शत्रूला. गनिमांचे घोडे कुठले आहेत तर ते रेगिस्तानी आणि अरबी असे शब्द वापरले. रेगिस्तानी आणि अरबी म्हणजे वाळवंटातले घोडे आहेत, वाळूतले घोडे आहेत. हे वाळूतले घोडे या गुडघाभर चिखलातून धावणार नाहीत. या दऱ्याखोऱ्यांचा त्यांना अंदाज नाहीये, कारण अगदी 4 महिन्यामध्ये त्यांना कुठला अंदाज येणार आहे. म्हणून त्यांना सळो की पळो करून सोडू यासाठी महाराजांनी हा पावसाचा कालावधी निवडला होता. आणि ज्या वेळेला पांढरपाणीला म्हटलंय तांबडं फुटलं रणकंदन माजलं, इतिहासकारांनी वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलंय? पाण्यापेक्षा रक्ताचा प्रवाह जास्त होता आणि तो पाहून आलेला गनिम हा भुईस मिळाला. जिकडं पाहिल तिकडे मृतदेह रक्ताचे जणू पाठ सडे पडले होते आणि ते पाहून निम्म्यापेक्षा जास्त गनिम माघारी पळून गेलाय. काही इतिहासकारांनी म्हटलेलं आहे की या देहाच्या जणू चिंध्या चिंध्या झाल्या होत्या, इंच इंच अंगभर नुसत्या जखमा होत्या. आता वार व्हायला देखील जागा शिल्लक नव्हती. प्रत्येक जण अक्षरशः किंचाळ्या फोडत लढत होता असं म्हटलंय. अरे लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा सुखरूप पोचला पाहिजे, तरच आपल्या आया बहिणी कुठेतरी सुरक्षित राहतील, आपल्या लेकरा बाळांना उद्याचा सूर्य पाहायला मिळेल. यासाठी प्रत्येकानं स्वतःचा देह प्रांत अग्निकुंडात जणू टाकला होता. माहीत तर प्रत्येकालाच होतं आपला अंत आहे, शेवट आहे, परंतु आपण असंच मरण्यापेक्षा काहीतरी करून मरू यासाठी प्रत्येकानं स्वतःचा प्राण त्या अग्निकुंडात जणू दिला होता. आणि त्यावेळेलाच म्हणतात, काय म्हणतात बघा, राज गनिम मागावर आहे, तुम्ही पुढं व्हा. हे नाना बोलतायत. नाना म्हणजेच बाजीप्रभू देशपांडे. नाना म्हणतात तुम्ही पुढं व्हा, जोपर्यंत अंगात शेवटचा रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत हा बाजी जीवाची बाजी लावेल आणि आम्ही 350 मावळ्यांची ही घोडखिंड रोखून धरतो. आता खिंडीचे डेफिनेशन वेगवेगळे केले. खिंड म्हणजे आपण म्हणतो दोन्ही बाजूला डोंगरमध्ये असणारा अरुंद भाग म्हणजे खिंड. ऍक्च्युअल पूर्वीचं नाव आहे ही गजापूरची घोडखिंड. म्हणजेच काय तर पन्हाळदुर्ग, पन्हाळगड, खेळणा, विशाळगड या दोन्ही गडकिल्ल्यांमधला हेरांचा 11व्या शतकापासूनचा जे मेसेजेस काही गडकिल्ल्यांदरम्यानचे पोचवायचे असतात, संवाद, त्यांचा घोड्यांकरवींचा हेरांचा तो मार्ग होता. नुसती 450 वर्षापूर्वीची ती पाऊल वाट होती असं म्हटलंय. कारण आता 32 वर्षापूर्वी पावनखिंड वसाहत ही बॅकवॉटरमधून वरती पुनर्वसन झालं. पाण्याचा प्रवाह खिंडीतून जातोय, त्यामुळे खिंड तुटली गेली. पूर्वी खिंड डीप होतीच, परंतु नॅरो होती अगदी. आता ती रुंद रुंद होत चालली आणि भरत चाललेली आहे. तर बघितलं तुम्ही 10 ते 12 वर्षापूर्वी गाई म्हैसी खिंडीमध्ये उतरत होत्या. 10 ते 12 वर्षापूर्वी, इतिहास 450 वर्षापूर्वीचा आहे. तर त्यावेळेला 100% घोडे जात होते. आणि हा एकमेव अशी खिंड आणि एकमेव असा मार्ग आहे. ऐतिहासिक पुरावे पण गावलेले आहेत, म्हणून हा शिवकालीन मार्ग म्हणून सरळ बोर्ड लावून दर्शवलेला आहे. बरेचसे ऐतिहासिक पुरावे गावलेले आहेत. तलवारी असतील, घोड्यांची चाळ असतील, असे बरेचसे पुरावे. पांढरपाणीला लिहिलंय का शिवकालीन मार्ग, शिवकालीन विहीर, इथे हे सगळे पुरावे या दरम्यान गावलेले आहेत. तर असं म्हटलंय की येणारा गनिम हा प्रचंड आहे. या गनिमासमोर आपला निभाव लागणार नाही. म्हणून बाजी काय म्हणतात, राजा तुम्ही पुढं व्हा आणि खेळण्याला जा. जोपर्यंत शेवटचा रक्ताचा थेंब आमच्यामध्ये असेल तोपर्यंत आम्ही ही कडवी झुंज देऊ. तुम्ही पुढे गेल्यानंतर भांड्यांची गलबत्ते द्या. भांडी म्हणजे तोफांसाठी वापरलेला प्रतिशब्द आहे. तुम्ही तोफांचे आसमंत द्या, तोपर्यंत आम्ही ही खिंड रोखून धरू. हा दिलेला नुसता शब्द होता. बाजी म्हणतायत की तुम्ही पुढं व्हा. नाना म्हणायला लागले, फुलाजी प्रभू सांगायला लागलेत. महाराज काय ऐकायला तयार नाहीत. महाराज म्हणतात आपण एक साथ जाऊ आणि येणाऱ्या गनिमाला वाटेत थोपू. गनिम म्हणजे शस्त्र, थोपू म्हणजे सामना करू, मारू. परंतु नाना काही केलं ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे बाजेंनी गळा भेट घेतली. हर हर महादेवची गर्जना झाली आणि राजे निघाले. ते महाराज गेले, ते घोडमाळ मार्गे गेले. महाराजांना इथे येऊन देखील महाराजांनी आधी कोकणी हेरांकरवी ठरवलेली जागा असं देखील घोडखिंडीला म्हटलंय. कारण ही सह्याद्री आहे, कोकणामध्ये एरिया मोडतो. चाली, रीती, रिवाज, परंपरा. तर म्हटलंय कोकणी हेर ह्या स्थानिकच्या हेरांनी सांगितलेली जागा असं म्हटलेलं आहे की खरोखरच जर गनिम आला तर गनिमाची पळताबोळी दरीखोऱ्यातून आपण कशी करू यासाठी जागा निवडली. आणि आपण जर चिंचोळ्या भागातून गेलो, समोरचा गडकिल्ला कुणाकडे आहे, गनिमांकडे, शत्रूकडे आहे.
जर गनिम ऑपोजिट खिंडीतून आला मॉबनं तर आपला देखील निभाव लागणार नाही, आपण पकडले जाऊ. म्हणजे महाराजांची इतकी विचारशक्ती किंवा दैवी शक्ती होती, प्रचंड होती. डो नॉट इमॅजिन, आपण कल्पनेच्या पलीकडचा येते आता देखील आपल्याला. तर विचार करा, महाराजांनी बरोबर शत्रूला कूच दिले, महाराज घोडमाळ मार्गे गेले. पुढे गेलेला 12,5-14 हजाराचा गनिम सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसुद्याचा हा खेळण्याला गेला होता. आणि विशाळगडला गेल्यानंतर विशाळगडचा जो वेढा आहे सर्वे दळवी पालवणकर यांचा, तो वेढा जैसे ते आहे. म्हणजेच त्या वेड्यामध्ये वेडा फोडून महाराज अजून गेलेलेच नाहीत, महाराज याच टप्प्यात कुठेतरी अडकलेत असा त्यांचा ग्रह झाला. आणि गेलेला 12,500 ते 14 हजाराचा गनिम हा शॉर्टकटची वाट म्हणजे एकमेव वाट आहे. पूर्वीची पाण्याच्या प्रवाहानं तयार झालेली वाट म्हणजे ती खिंड, घोड्यांच्या चापीने तयार झालेली वाट घोडखिंड. तर या रुळलेल्या वाटेनंच गनिम येणार हे महाराजांना माहित होतं. आणि बरोबर रुळलेल्या वाटेनं फितुरी झाली आणि गनिम आला. गनिम अपोजिट विरुद्ध दिशेने आला, म्हणूनच गनिमी कावा झाला. गनिमी कावा म्हणजेच काय? गनिम म्हणजे शत्रू, शत्रूला दगडाने ठेचून मारणं म्हणजे गनिमी कावा करणं. फेका फेका धोंडे फेका भाले फेका असं म्हटलंय. असंख्य धोंडे फेकी, इमॅजिन करा एक दगड मारली तर अवस्था काय होते. असंख्य धोंड्यांचा दगडांचा मारा केलाय आणि येणाऱ्या शत्रूची पळताभुई थोडी केली. काहींनी म्हटलंय की गोफणीतून दगडांचा मारा केला, काहींनी म्हटलंय ब्रांचेस ऑफ ट्रीज, झाडे किंवा झाडांच्या फांद्या गिचकट करून पूर्ण या खिंडीतून टाकल्या होत्या, जेणेकरून मॉबने येणारा गनिम हा तुटक कसा येईल, त्यांना अडथळे कसे होतील, ही सगळी तजवीज म्हणजेच गनिमी कावा. काहींनी म्हटलंय भाल्यांचा मारा केला आणि शत्रूची पळताभुई थोडी केली होती. आता जो गनिम येणार आहे तो ॲट अ टाइम 1, 2, 3 असेच येणार आहे, कारण खिंड अगदी नॅरो आहे आणि 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत तब्बल 3.5 किलोमीटरची खिंड आहे. खाली केंबुर्नेवाडी गाव आहे, बॅकवॉटर जे आता आहे ते इथंच उगम झालेलं आहे खिंडीमध्ये. आता 32 वर्षापूर्वी उगम झाला आहे तो, 31 वर्षापूर्वी. तर खिंड जाती की बरोबर त्या ब्रिज खाली जाते, खाली म्हणजे आताचा ब्रिज वगैरे आहे, हे सगळं बांधकाम वगैरे आताच आहे. तर काय म्हटलंय की गनिम आहे तो गनिम या रुळलेल्या वाटेनच येईल हे माहीत होतं, म्हणून ही सगळी तजवीज केली, त्यालाच गनिमी कावा म्हटलंय. आणि त्यावेळेला सिद्धी मुलूक हा त्यातून ज्यावेळी आलाय त्यावेळी त्यानं काय म्हटलंय की कोण आहे हा वेडा जो पायाच्या नखापासून वरपर्यंत रक्ताने माखलाय, ज्याच्या देहाच्या चिंध्या चिंध्या झालेत, पूर्ण रक्तबंबा, चित्र विचित्र चेहरा, आता इंच इंच अंगावरती नुसत्या जखमा आहेत, वार व्हायला देखील जागा शिल्लक नाही. कोण आहे हा विचित्र माणूस? दोन्ही हातात 2 शमशेर घेऊन उभे होते, ते म्हणजेच नाना बाजीप्रभू देशपांडे होते. आणि त्यावेळेलाच त्यानं काय केलंय, मी म्हटलं की पठाणांनी हात मिळवणी केली होती. पठाण म्हणजेच कोण? टोपीकर, इंग्रजांकडून आणलेल्या लांब पल्ल्याच्या तोफा, त्या पद्धतीनंच त्यांनी आणलेल्या ठासणीच्या बंदुका म्हटलंय की ज्यामध्ये गोळी घालायची, कोरडी दारू घालून ठासली जायची. या नेमबाजाला बोलवलंय पठाणाला आणि त्याला सांगितलंय. तो देखील म्हणायला लागलाय की नक्की कोणाला गोळी मारायची आहे. तर काय मुलुकनं आदेश फरमावलाय सिद्धी मुलुकनं, जो पायाच्या नखापासून वरपर्यंत जो रक्तबंबा दिसतोय, पूर्ण लालबुंद चित्र विचित्र चेहरा दिसतोय, याला गोळीदाडा म्हणून आदेश फरमावला या पोर्तुगीजांच्या बंदुकीतून. त्यावेळेलाच काय म्हटलंय, पठाणानं नेम धरला, इशारत झाली आणि या फिरंग्यांच्या बंदुकीनं बाजींच्या छाताडाचा वेध घेतला. धपकनी गोळी लागल्यानंतर बाजी खाली कोसळलीत. परंतु बाजी काय म्हणतात, नाही नाही आपली कामगिरी फत्ते झाली नाही, आमचं राजा अजून सुखरूप पोचायचं आहे असं म्हणत बाजी विवळच खाली कोसळली. खाली कोसळलेले असताना देखील, गोळी लागलेली असताना देखील बाजींनी आपला देहप्राण सोडला नाही, कारण आपण राजाला दिलेली आण आहे, जोपर्यंत शेवटचा रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. हा बाजी जीवाची बाजी लावेल आणि आम्ही 350 मावळ्यांची खिंड रोखून धरतो, हा एक शब्दच दिला होता. आणि या शब्दालाही 350 मावळे लागले. तब्बल गोळी लागून देखील काहींनी म्हटलंय 2 प्रहर म्हणजे 6 तास, काहींनी म्हटलंय 1 प्रहर 3 तास, म्हणजे जवळजवळ 2-3 तास बाजींनी आपला प्राण सोडलाच नव्हता. बाजी काय म्हणतात, क्षणाक्षणाला विचारतात, फत्ते झाली का, भांडी फुटली का? नाही राजा, अजून काय आसमंत झाले नाहीत, भांडी फुटले नाहीत, आसमंत कडाडले नाहीत. हे ज्यावेळी बाजींनी ऐकलं, बाजी जीवाच्या आकांतानं उभे राहिलेत. त्या दोन्ही हातात 2 शमशेर कुणाचे आहेत, तर आपले थोरले बंधू फुलाजी प्रभू यांना तडफडताना बघून, त्यांच्या हातातली शेवटच्या क्षणाला बघून, मरताना बघून थोरल्या बंधूची जी शमशेर आहे ती देखील त्यांनी हातात घेतली होती आणि जीवाच्या आकांतानं उभे राहतात. दोन्ही हातात 2 शमशेर आहेत. आता प्राण देखील शरीरात उरलेले नाहीत सामना करण्याचा, पण एका शब्दाखातर बाजी उभे राहिले होते आणि जीवाच्या आकांतानं किंचाळ्या फुडत पुढे जातात. शमशेरी वरच आहेत, तोपर्यंत एका पाठोपाठ 3 तोफांचे आसमंत कडाडले. धडाडधूम आवाज आला आणि त्या वेळेलाच बाजी काय म्हणतात, फत्ते झाली, शमशेरी वरच आहेत. फत्ते झाली म्हणजे जो गनिमा, याला प्रश्न पडलाय. फत्ते झाली म्हणजे 100% महाराज निसटले, तळपायाच्या आग मस्तकाला गेली,
समशेरी कडाडल्या त्या बाजींच्या देहावर, बाजींच्या देहाच्या चिंध्या चिंध्या झाल्या. एक एक म्हणता म्हणता 350 मावळे स्वराज्यासाठी कामी आली. बाजी काय म्हणतात पहा, धन्य झाला हा बाजीचा देह, धन्य झाला स्वराज्यासाठी कामी आला, हर हर महादेव अशी गर्जना केली. शेवटच्या क्षणाला हसत मुखानं बाजीने आपला प्राण सोडला. गोळी लागलेली असताना देखील हसत प्राण सोडलाय. कारण एक समाधान होतं, की जीवनाचं ते समाधान होतं, सॅटिस्फिकेशन ऑफ आवर ह्युमन लाईफ, मानवी जीवनाचं समाधान त्यांना त्यातून मिळत होतं, की आपण लाखाचा जो पोशिंदा आहे याला खरोखरच सुखरूप पोचवलाय, हे काही कमी आहे का. आणि त्या समाधानाकरता त्याने हसत मुखानं आपला प्राण सोडला. काय म्हटले बघा, येणारा 12,500 निम्मा हा सिद्धी जोहरचा जावई मसूर याचा, पुढून येणारा 6,500 अफजल खानाचा मुलगा फजल खान, जी पहिले फौजेचा सामना झाला, तांबडं फुटलं रणकंदन म्हटलं, हा निम्मा. 10 ते 12 हजाराच्या घरात गनिम हा 350 मावळ्यांनी कापला होता. म्हणून बॅटल ऑफ वर्ल्ड जगातील लढाईपैकी 2 नंबरची लढाई म्हणून या घोडेखिंडीच्या लढाईकडे पाहिलं जातं. आता महाराज गडावरती गेलेत. महाराज काय म्हणतात, की माझी लाख मोलाची बाजी, नाना काले नाहीत, फुलाजी प्रभू, रायाजी बांधल, विठोजी काटे, शंभूसिंह जाधव, माझे जीवाला जीव देणारे जीवलक काले नाहीत. म्हणून 14 जुलै 1660च्या सकाळच्या प्रहराला महाराज बघा आले. नुसते रिकामे आले नाहीत, तर 2 पालख्या घेऊन आले. का? कारण खरोखरच मला सुखरूप पोचवण्यासाठी या दोन्ही बंधूंनी आपला जीव जणू त्या अग्निकुंडात टाकलाय. प्रमुख सेनाने आहेत, लीडर आहेत, ते म्हणजेच नाना आणि त्यांचे बंधू फुलाजी प्रभू, बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू, ज्यांना तो पालखीचा मान देण्यासाठी 2 पालख्या आणल्या होत्या. आणि ज्या वेळेला या खिंडीच्या दरम्यान महाराज आले त्यावेळी नीरव शांतता होती. आणि ही पाहून असं म्हटलं की महाराजांच्या जणू आसवांचा बांध फुटला. महाराजांना अश्रू अनावर झाले, की खरोखरच मी किती मोठी चूक केली, की या स्वराज्यासाठी मी माझ्या जीवलगांना मुकलो. आणि हे महाराजांचं कधी न भरून येणारं दुःख होतं. काही काळ महाराज आल्यानंतर निशब्द झाले. त्यांच्या तोंडामध्ये आता शब्द देखील उमटेनासा झालाय. थोडा वेळ महाराज निशब्द झाल्यानंतर काही वेळानंतर महाराजांनी अश्रू नयनाने म्हणजे ते डोळ्यातले अश्रू पुसत या बाजींच्या देहाचे तुकडे, नानांच्या देहाचे तुकडे अगदी शोधून शोधून जमा केलेत आणि ते त्या पालखीमध्ये भरले. आणि ते तुकडे घेऊन गडावरती ते दोन्ही पालख्या नेल्यात. कारण खरोखरच ज्यांनी आपला देह टांगणीला टाकला, ज्या अग्निकुंडात आमच्यासाठी वाहिला, त्यांची समाधी या जिंकलेल्या गडावरती पाहिजे. म्हणून 14 जुलै 1660च्या सकाळच्या प्रहराला महाराजांनी गडावरती हे दोघांचे देह नेले आणि तिथं प्रचंड मोठी समाधी बांधली विशाळगडावरती. ही समाधी म्हणजेच खेळण्याच्या विजयाचं प्रतीक आहे, विशाळगडच्या विजयाचं प्रतीक आहे, या घोडखिंडीच्या लढाईचं प्रतीक आहे. आता जी सुर्वे दळव्यांची कोंडी महाराजांनी फोडली होती, त्यातले काही मराठी सरदार हे शरण आलेत. काहींनी म्हटलंय की महाराज नुसतं नाव ऐकून माहित होतं, आता स्वराज्यासाठी लढायला मिळेल म्हणून काहींनी हात मिळवणी केली, तर काहींनी युद्धनीती पत्करली. यासाठी सांज प्रहर म्हणजे प्रहर 3 तासाचा कालावधी, सांज प्रहर 4:30 नंतरचा कोणताही कालावधी, हा सांज प्रहर आलाय. याचं दुसरं रिझन सांगितलेलं आहे. तोफा पावसाळ्याच्या वेळी 16व्या शतकामध्ये तोफा या शिशापासून बनवलेल्या असतात. त्यांना गंज रस होऊ नयेत, गंजू नयेत म्हणून त्या बांधून ठेवल्या जायच्या. आणि जे मधमाशाचं जे पोळं असतं मेन, ते घातलं जायचं तोफामध्ये, जेणेकरून त्या ऑइली राहतील. आणि जनावरांसाठी किंवा घोड्यांसाठी जो राखीव चारा आहे, कोरडं गवत, ते घालून तोफा बांधल्या जायच्या. ज्याचं वर्णन केलंय मुसक्या बांधी आल्या. हे काढायला, फितुरी व्हायला, दारुगोळा सापडायला बराच कालावधी गेलाय. म्हणून म्हटलंय सांज प्रहर झाला, भांडी फुटली. आणि तोपर्यंत ही लढाई चालू होती. आणि ज्या वेळेला बाजींनी आपला इथं प्राण सोडला, त्यावेळेला समजलं की त्यांना खरोखरच महाराज निसटले. जो राहिलेला गनिम आहे तो परत खेळण्याला गेला. परंतु खेळणा हा असा गडकिल्ला आहे, अभेद्य आहे, नैसर्गिक तटबंदी असणारा मोठा गडकिल्ला आहे. आत्ता एवढी वर्ष होऊन देखील खेळण्याला दुसरी वाट नाही आहे जायला. तर त्यावेळी तर नाहीच नाही, अशक्य आहे ते. कारण एवढ्या मोठी म्हणजे पूर्ण सह्याद्रीचा आहे आणि विलग झालेला गडकिल्ला आहे. तर त्यावेळेला 14 जुलै 1660च्या सकाळच्या प्रहराला महाराजांनी इथं येऊन, ही घोडेखिंड हे पूर्वीचं नाव होतं, घोड्यांच्या टापेने तयार झाली नुसती वाट, ही गजापूरची घोडेखिंड या ज्ञात अज्ञात शूरवीरांच्या 350 मावळ्यांच्या जीवलगांच्या पवित्र रक्तानं ही गजापूरची घोडेखिंड पावन झाली असं म्हटलं. म्हणून 14 जुलै 1660च्या सकाळच्या प्रहारापासून ही गजापूरची घोडेखिंड अज्ञात शूरवीरांच्या रक्तानं पावन झालेली खिंड म्हणून महाराजांनी नामकरण केलं. तेव्हापासून ही घोडेखिंड पावनखिंड या नावानं नावारूपास आली. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. खूप छान अशी माहिती सांगितली, त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर विजय. थँक्यू. हो सर.